मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवरानगर येथे येऊन माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले। बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण विकासाचा वारसा जपला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। महाराष्ट्राच्या विकासामध्ये बाळासाहेब विखे पाटील यांचा मोलाचा वाटा होता। पाणी प्रश्नाची जाण असलेले व खासदार म्हणूनच ते जनमानसात प्रसिद्ध होते। केंद्रीय अर्थराज्य मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचा ग्रामविकासाचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालविला। त्यांच्या निधनामुळे एक जाणत नेतृत्व आपल्यातून निघून गेले आहे। 24 तास या व्यक्तिमत्वाच्या मनामध्ये सामान्य माणसाबद्दल, गरिबाबद्दल, शेतकऱ्याबद्दल कणव होती। पाणी परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी समस्येचे कसे निदान होईल याचे नियोजन त्यांनी केले होते। त्यांच्या निधनामुळे केवळ राजकीय पोकळी निर्माण झाली नसून आर्थिक, सामाजिक विकासाच्या संपूर्ण प्रक्रियेतील एक विचारक नेतृत्व हरवले आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या दुःखद निधनामुळे दुःखात आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली। महाराष्ट्रातील एक अत्यंत ज्येष्ठ नेते, विचारक आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण अर्थव्यवस्थेची जाण असलेले, महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाची जाण असलेले आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ज्यांचा मोठा वाटा होता असे माजी खासदार पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचं दुःखद निधन झालं। मी आता त्यांचं अंत्यदर्शन या ठिकाणी घेतलं आहे आणि खऱ्या अर्थानं खासदार साहेब म्हणून जनमानसामध्ये प्रसिद्ध असलेले, अनेक वर्ष भारताच्या संसदेमध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून अतिशय चांगला कामाचा ठसा त्यांनी उमटवला आणि विशेषतः पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर एक समर्थ वारसा ग्रामविकासाचा जो त्यांनी चालवला, आज त्यांच्या जाण्यामुळे खरोखर या महाराष्ट्रातला एक अतिशय जाणतं नेतृत्व हे आपल्यातनं निघून गेलं आहे। 24 तास ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सामान्य माणसाबद्दल, शेतकऱ्याबद्दल, गरिबाबद्दल कणव होती, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व निघून गेलं आहे। पाणी परिषदेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी महाराष्ट्रातल्या पाण्याच्या समस्येचं निदान कसं होईल याचं नियोजन केलं होतं आणि या प्रत्येक विषयावर ज्यावेळेस ते बोलायचे त्यावेळेस त्यांचं त्यातलं ज्ञान हे खरोखर अतिशय मोठं अशा प्रकारचं होतं आणि म्हणून अशा प्रकारचा व्यक्ती निघून गेल्यानंतर निश्चितच ही काही राजकीय पोकळी नाही आहे, तर ही एक प्रकारे सामाजिक आर्थिक विकासाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक विचारक अशा प्रकारचं नेतृत्व आपल्यातनं निघून गेलं। मी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांना विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांच्या परिवारावर या ठिकाणी निश्चितच हे जे दुःख कोसळलेलं आहे आणि त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र यामुळे दुःखात आहे, त्या दुःखातनं सर्वांना सावरण्याची शक्ती मिळावी एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो। प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले। यावेळी जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।